आज ना आमच्या घरातील सर्वात छोट्या मेंबरचा वाढदिवस आहे, म्हणजेच माझ्या लाडक्या रेवूचा। रेवा आज 2 वर्षाची झाली। रेवाचा आम्ही पहिला बर्थडे ना खूप जोरामध्ये सेलिब्रेशन केला होता, तर आता दुसरा घरच्या घरीच केला। रेवाचे सगळे छोटे छोटे फ्रेंड्स हजर झाले होते बर्थडेसाठी आणि आमच्या आजूबाजूचे पण। मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी तयारी केली होती आणि मग काय बर्थडेची पण मस्त तयारी केली होती। सर्वात अगोदर आमच्या आईने रेवाला ओवाळून घेतले, मग नंतरला आम्ही सगळ्यांनी ओवाळले। मस्तपैकी बर्थडे सेलिब्रेशन केला, केक वगैरे कट केला आणि आणलेला खाऊ सगळ्यात छोट्या मेंबर्सला इथे पहिला दिला, समोसा वगैरे, आणि त्यांचा सगळ्यात आवडता थंड अगोदर त्यांना दिला। आणि आमच्या घरामध्ये छोटा छोटा कार्यक्रम का होईना पण आम्ही आनंदाने सेलिब्रेशन करतो। तर आम्ही आहे ना बिर्याणी मागवली होती बाहेरून। मग काय हॉलमध्ये आम्ही सगळे बसून बिर्याणीवर तुटून पडलो होतो आणि रेवा एवढी बिर्याणी खाण्यामध्ये मग्न झाली होती ना। आमच्या रेवाला ना स्पेशली नॉनव्हेज खूप आवडतं। आम्ही मस्तपैकी जेवण केलं। आता वेळ आली होती लक्कीची जेवणाची। मग काय लक्कीला पण बिर्याणीचा स्वाद दिला आणि बिर्याणी मी डब्यामध्ये पॅक केली आणि माझ्या भावाला घेऊन निघाली होती त्याला घरी देण्यासाठी। बिर्याणी दिल्यानंतर ना मी आली होती पाचबत्तीला। तर आज दिवसभर लाईट नसल्यामुळे मला थंड पाणी प्यायचं होतं आणि घरी काही पाणीच नाही, एकदम हालत खराब झाली होती। बिस्लरी घेतली आणि माझे ओळखीचे कोण ना कोण मला भेटतच राहतात। मग काय माझ्या गप्पा पण चालू असतात। व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब